Hare
मालिक महाराज धरड़ी मूलवाली मालिक तो ये तो कौन उनका मन ना थोड़ी यूनिट है तो जरा सीखो वाला का एक बेटा वाला है पर मानसिक से पार्टी में तो विनाश हो रहा बाकी सगळे कुणाचे देवा
Oh
भाविकाची आवडी देवा करी शिवा निजपती खिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही घरीदारी वशे हरी विश्वांबरी भावजा खिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही लीळामणी संग्रह नाही भक्ता पायी यावरी खिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही विठाला देवा करी सेवा निजपती हिंदे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही समचरण सरोजम सांद्र नीला गुलाभम जगन्नीत पाणी मंडल मंडलानां तरुण तुलसी माला कंदरम कंदलितं सभय धवलहा संविठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा गुरु प्रथम नमो दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाज सद्गुरुदास सुतकायं प्रविश्य ममाचि मां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाना अन्नां सहस्रचरण श्रवणत्वगामिं प्राणार्णो भगवते पुरुषाय तुभ्यं ओम ज्ञानेश्वरा करुणाकराय तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो जयाचे मी करा कुशली काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा सगळ्याचे आस पूर्वामी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ज्याने पंढरी सारिखाचे आपला म्हणून काम केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा श्रीराज पिला जो का भक्त भोगवट विख्यात हा गाजिला नमस्कार माझा श्री सद्गुरु माधव बाबा ये हो ये रंगा ये हो
यावरी न करावा अवघे भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती इंद्रे तया मागे पुढे नाशी कोरे सकळ ही पवित्र अशा कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला आहोत। वैराग्याचे महामेरू महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदाय भूषण परमार्थाचा उच्चमान कलश बिंदू देऊ निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे लाडके पट शिष्य संत शिरोमणी संत मंडळीमध्ये ज्यांना वारकरी संप्रदायामध्ये वैष्णव संप्रदायामध्ये शेवटचे संत म्हणून संबोधले जातं। नवे नवे वारकरी संप्रदायामध्ये जे संत साहित्य लिखाण झालेलं आहे आणि कीर्तनकारांना कथाकारांना प्रवचनकारांना जे संत साहित्याचे कीर्तनामध्ये कथेमध्ये पुरावे देता येतात ते फक्त आणि फक्त निरोपरायने जे लिहिलेलं संत साहित्य आहे तिथपर्यंतच, तिथून पुढच्या संतांचं साहित्य संप्रदायाला मान्य नाही। असे वारकरी संप्रदायामध्ये संत म्हणून शेवटचे संत आपण ज्यांच्याकडे पाहतो संत शिरोमणी गुरुनिष्ठ भक्त संत शिरोमणी निरोपराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा देवाची आवड सांगणारा अभंग आहे। निरोपरायाच्या अभंगामध्ये देवाची आवड सांगतात तत्पूर्वी अखंड हरिनाम सप्ताह आपलं छोटस गाव धप्पे म्हणून या वर्षी आज चालू असलेला नामसंकीर्तन सोहळा अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन करुणा उरणारे अकारण कारण करुणा उरणारे पंढरीश भगवंताच्या कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबा आहे वैराग्य श्री जगद्गुरु तुकोबा आहे ब्रह्मीभूत संत मोतीराम महाराज आपल्या परिसराचं वैभव आपल्या सर्वांची श्रद्धा जिथे एकवटल्या जाते आपल्या जवळचेच नवे नवे ज्यांच्या पदस्पर्शाने आपलं गाव पुनीत झालेलं आहे अगदी साधू महाराज बाबा आधी करून सकल साधू संतांच्या अशीम आघातापूर्वक कृपेने वैकुंठवासी वेंकटरावजी महाराज यांनी या सप्ताहाला फार छोटस मोठं होतं मोतीराम महाराजांनी लावलेलं आणि त्याचा हा जो आज मोठा वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो त्याला जर पाणी कोण घातलं असेल तर वेंकटराव महाराजांनी पाण्याला हा वटवृक्ष तयार केला इवले शिरो लागलेले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी। आता आपला हा सप्ताह वटवृक्षासारखा असा बहरदार झालेला आहे आणि बघा आपल्या सप्ताहाचं आयुष्य पाहता पाहता 79 वर्षापर्यंत गेले। पुढच्या वर्षी आपल्या सप्ताहाचा 80 वर्ष म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा आपल्या सप्ताहात एक पर्व काळ आहे तो म्हणजे पंचतपपूर्ती सोहळा 12 पंचे 7 नाही सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा म्हणजे जवळपास 80 वर्ष वय झालं ना एखाद्या कार्यक्रमाचं तर त्या उत्सवामध्ये सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा हा पर्वकाळ येतो आणि तो पर्वकाळ आपल्याला पुढच्या वर्षीच्या सप्ताहामध्ये आपल्या सप्ताहाचा पर्वकाळ आहे आणि या निमित्ताने सर्वजण गावकरी मंडळी लहानापासून मोठ्यापर्यंत एकाच्या लेकरासारखं सगळे एक होऊन या कार्यक्रमाला फार मोठं स्वरूप आणण्याचा प्रयत्न करतात। महादेव महाराज अरे एका आईच्या उदरामधून 2 भाऊ जन्माले भाऊ त्यांचा संसारामध्ये वागत असताना एकमेकाच्या विचारांनी जर 2 भाऊ वागत असतील तर त्यांचा संसार फार मोठा होत असतो बघा। त्यांच्या कुटुंबाला कुणाची नजर लागत नसते ते कुटुंब फार भरदार कुटुंब होतं। असं आमचं हे छोटसच गाव आहे असं कुटुंब आहे आमच्या गावचं जणू काही एका आईच्या उदरातून जन्माला आलेली माणसं आहेत अशी एक सप्ताहासाठी होतात। अन्नदान इतिहास प्रमाणाचे कीर्तन इतिहास प्रमाणाचे खायलाही कीर्तन झाले आता चिवडा बी बेस्ट पैकी व्हायला लागलाय एक पोट्याचा पूर्ण एक पोट्याचाही बोलत नाही जितका चिवडा आमची लोक बेस्ट पैकी सगळं म्हणजे काय खाऊन पिऊन पोटपूजा आणि देवपूजा दोन्ही सोबतच आहे। पण काही माणसं इतकं खायला सांगणार थोडस आज थोडस पाऊस पडलंय
थोडीशी गार निसर्गानं भूमी थंड केलेली आहे जरा आणि जेवण चाललं झाल्यास अशी गार हवा येऊ लागल्यास म्हणलं कुठं वाटत नाही माणसाला अंजळ येतं बघा जड येतं काम जर आलेला शास्त्रा सुद्धा लोकांची संख्या भरपूर आहे आता जसं आमचे महादेव महाराज जड आहे तुम्ही नाही आमच्या इथले महादेव महाराज ते जड आलेला माणूस आहे सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला सौंदर्य चांगलं लाभलेलं आहे आणि आज महान परोकाळ एकनाथ महाराजांचा जल समाधी सोहळा आजच्या हा आपल्या उत्सवातला दुसरा पर्व काळ आहे आणि या उत्सवाची बऱ्याच दिवसापासूनची सेवा गावकऱ्यांच्या वतीने एक जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी शास्त्र सांगतात आता जन्मभूमी ही आपल्या जीवनामध्ये स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असणारी भूमी जर कोणती असेल तर ती फक्त आणि फक्त जन्मभूमी आहे त्या जन्मभूमीमध्ये सेवा करण्याचा आनंद काही अलौकिक असतो बऱ्याच दिवसापासून मी आजची कीर्तनाची सेवा माझ्याकडे गावकऱ्यांच्या वतीने आहे त्या अनुषंगाने आपण सर्वजण धर्म मंडपामध्ये ज्ञान मंडपामध्ये या कीर्तन सेवासाठी देवाचं भगवत चिंतन करण्यासाठी आपण विराजमान आहात या अनुषंगाने निरोपरायांच्या अभंगावर आपण उर्वरित 35 मिनिटांमध्ये थोडा वेळ चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे अभंग निरोपरायांच्या अभंगामध्ये देवाची आवड सांगतात अरे दादा प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते बघा तुमची आमची आवड वेगळी आहे साधू संतांची आवड वेगळी आहे आणि देवाची आवड वेगळी आहे आवडीमध्ये 3 प्रकार पडतात तुमची आमची आवड ज्ञानोपरायणी ज्ञानेश्वरीमध्ये इतकी सुंदर गोवी खर्च केलेली आहे तुम्हाला मला काय आवडतं जगप्रियास एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये या शब्दाला अंडरलाईन करायची पडिये गोवीचा शेवटचा शब्द काय पडिये जगप्रियास पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये या शब्दाचा अर्थ होतो आवड विठाला तुम्हाला मला काय आवडतं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय तुम्हाला मला काय आवडत असेल तर प्रत्येकाला काय आवडतं बघा सत्ता आवडते सत्ता एक सार्वभौम पद प्रत्येकाला वाटतं सत्ता आपल्याकडे असली पाहिजे प्रत्येकाला उदाहरणार्थ तुला आज रात्रीच्या 12:35 या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी यांचा जर फोन आला हेलो मैं नरेंद्र भाई मोदी बात कर रहा हूं आप विठल साठी बात कर रहे हैं क्या मला हिंदी येत नाही का माझी दशवाली हिंदी हसू नका मला तेवढी जास्त हिंदी लागू दिवसाची जमत नाही आपलं ऐकून शिकलेली हिंदी दशवाली हिंदी भाग्या भाग्या दबकून पड्या दबकून आपल्या गुडगावी फुट्यान दबकून फुट्या मोदी साहेबांनी जर तुला फोन केला विठ्ठलसाठी काही कारणास्तव मी माझ्या उद्या पंतप्रधान पदाचा काही कारणास्तव अपरिहार्य कारणामुळे मी राजीनामा देणार आहे आणि मी असा विचार केला आहे की आता या पदावर या खुर्चीला देणाऱ्या भारत देशामध्ये दुसरा कोणी व्यक्ती नाही फार चपट फार चतुर प्राणी माझ्या नजरेनुसार फक्त मोरोणवाडीचा विठ्ठल वसंतराव चाटे हाच आहे तर माझी इच्छा आहे मी त्या पदावर खाली होणार आहे तर त्या पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी विठ्ठल चाटे यांची निवड केलेली आहे विठ्ठल चाटे काय म्हणतील रातोरात हे महारा कंपनीचे घर लागले ते रातोरात पुण्याला चालले
पंतप्रधान म्हणत्या की विमान बुक करून दुसऱ्या दिवशी दिल्लीला जाईल. दादा मला कॅबिनेट मध्ये गृहमंत्री म्हणायला सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, प्रत्येकाला सत्ता आवडते. जाऊ द्या दादा, पंतप्रधानाचा विषय बाजूला ठेवा. प्रत्येकाची इच्छा या महाराष्ट्र राज्याचा राजकारण करून माणसं फोडाफोडी करून एक ना एक दिवस मी मुख्यमंत्री व्हावा, एक तरी दिवस मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर मला बसायला मिळावे, प्रत्येकाची इच्छा आहे. पण दादा होत नाही ना. तुमचं जसं इच्छा असते, तुमची जशी आवड असते, तेव्हा तुमच्या आवडी पूर्ण करायला एवढा काही मोकळा नाही होणार नाही. जाऊ द्या, मुख्यमंत्री पद नाही मिळालं, लातूर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष पद तरी मिळावं, जिल्हाध्यक्ष बी नाही मिळालं. माणसाची इच्छा येऊन देते बघा. जाऊ द्या, आपल्या अहमदपूर चाकूर विधानसभेचा आमदार तरी एक टर्म आपण व्हावं, इच्छा आहे प्रत्येकाची. तुला लोक वाटते नाही आमदार बी होता. जाऊ द्या, जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून तरी 5 वर्ष मला सगळं भोगायला मिळाली, ती पण इच्छा पूर्ण होत नाही. मग त्याची इच्छा येते बघा डायरेक्ट गावावर, गावचा सरपंच तरी म्हणून 5 वर्षे मला सत्ता भोगायला मिळाली. गावचे लोक स्वीकारत नाही, गावच्या लोकांनी नाकारलं, मग त्याची इच्छा थांबत नाही. त्याला वाटतं गावाने नाकारलंय, जिल्हा परिषद सर्कलला नाकारलंय, नव्हे तालुक्याने नाकारले. जाऊ द्या, सगळ्यांनी नाकारलं तर नाकारलं, नाही नाही तितक्या काही लक्ष द्यायचं. उग माझी घरावर तरी सत्ता असावी, माझी पत्नी माझ्या ऐकण्यात असावी, माझी जी मुलं आहे माझ्या शब्दाच्या बाहेर वागणारी नसावी, त्यांच्यावर तरी माझी सत्ता असावी. पण दादा घडतं उलट, त्याची घरावर सुद्धा सत्ता चालत नाही. त्याची पत्नी त्याचं ऐकत नाही, इंग्रजीत महाराज त्याची लेकरे त्याचं ऐकत नाही. मग मात्र तरी त्याची आवड आणि त्याची सत्ता पूर्ण होत नसते. ही माणसाला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे माझं. माणसाला सत्ता आवडते बघा, सत्ता. आता माणसाला दुसरं काय आवडतं, त्या चोळीच्या उत्तरार्धामध्ये गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे, न मरणे निर्विवाद. माणसाला मरण आवडत नाही ना, मरण आवडत नाही, न मरणे निर्विवाद. पण दादा पुन्हा कोणाला आज एवढे कीर्तनाळ आले, पुन्हा कोणाला मरण आवडतंय? हात वर करा बरं. पुन्हा कोणाला मला वाटतंय? काय तुम्ही काय आवडत असं डोक्याला कलश बांधून आणत का? मरणार नाही तर तुम्हीच. पण दादा जरी तुम्हाला आवडत नसेल ना, एक दिवस मरावं लागणारच आहे. असंच म्हणा. त्या भागवत कथा सांगत असताना परीक्षितीच्या मोक्षाची कथा येते, आणि परीक्षितीच्या मोक्षाची कथा आल्यानंतर देवादी लोक शरीर स्वर्गातील अमृताचा कलश घेऊन येतात. सुखदेवजींना म्हणतात 7 दिवस राजा परीक्षितीनं कथा श्रवण केलेली आहे, त्या कथा अमृताच्या बदल्यामध्ये आम्ही त्याला अमृत कलश देऊ, पण त्याला जी 7 दिवस श्रवण केल्या कथेचं अमृत आम्हाला द्यावं. परीक्षिती म्हणला नाही, माणसानं दिव्यजीवी बनावं, दिव्यजीवी बनवाय. माणसानं जास्त दिवस जगू नये, थोडेच दिवस जगावं, पण चांगलं जगावं. अरे लोक म्हणतात 100 वर्ष आयुष्य आहे फलाण्या व्यक्तीला, पण 100 वर्षामध्ये काय काय दिवे लागले याचा सुद्धा इतिहास होता. जास्त काळ जगण्यापेक्षा थोडे दिवस जगा, पण चांगलं जगा. 100 दिवस शिडी म्हणून जगण्यापेक्षा 4 दिवस आयुष्य जगा, वाघाचा बछडा म्हणून जगा. सांगायचं तात्पर्य मला पूर्ण आवडत नाही, पण मरावं तर लागतं. इथं प्रत्येकाचा ज्याचा जन्म झाला त्याला एक ना एक दिवस मरावं लागतं. आजच्या वेळा वेळा
पंजामेला बाप मसना गेला देखत नातो पंतु तो ही कैसा झाला उठा उठा जागा पाठी भयाले मोठे साधू संतांनी सांगितलं दादा इथं आपला पंचा जन्माला आला त्याला सुद्धा मरावं लागलं आपला आजा जन्माला आला त्याला सुद्धा मरावं लागलं आपला बाप जन्माला आला त्याला सुद्धा मरावं लागलं तुझ देखत माझा बाप गेला आजा पंजा अरे देखत आजा मेला पंजा मेला बाप मेला तुम्ही आम्ही सुद्धा जाणार आहे आपली पुढची पिढी जन्माला येणारी प्रत्येकाला मरावं लागणार आहे इथल्या लोकांचा नियम आहे दादा इथं ज्याचा जन्म होतो ना त्याला मरावंच लागतं किती सुंदर चिंतन करतात बघा इथल्या लोकांचा नियम आहे उपजते नाशी नाशिले पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका अरे दादा इथं जन्माला आलं की एक दिवस मरावं लागतं ही काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे काही करा मी सांगत असतो नेहमी माणसानं जर जीवनामध्ये नीट वागायचं असेल आणि माणसानं जर जीवनामध्ये आपल्या हातून पाप होऊ नये असं जर वाटत असेल तर माणसानं एक केलं पाहिजे सकाळी न चुकता मी सांगतो देवाच्या मंदिरात कधी येता या अथवा न या देवाचं दर्शन नित्यनेमानं घेणं होत असेल घ्या अथवा न घ्या पण रोज एका गोष्टीचं दर्शन घेत जा ऐका लक्ष देऊ ती गोष्ट कोणती आहे ती वस्तू कोणती आहे तर ती वस्तू आणि गोष्ट दुसरी कोणतीच नाही रोज सकाळी उठलं की आपला शेवटचा मुक्काम जिथं आहे त्याला मुसलवाटा म्हणतात मुसलवाटा त्या मुसलवाट्याच्या जवळ जायचं आणि विचार करायचा 2 मिनिटं थांबायचं आणि म्हणायचं त्या मुसलवाट्याकडे म्हणायचं आणि म्हणायचं आपला एक दिवस खरा मुक्काम बरोबर ना इथं बाबा एवढं जे मरमर करायचं ह्याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्याला घालायच्या आणि सगळं करून शेवटी
मसनात जर यावं लागत असेल तर मग करायचंच कशासाठी पाप तात्पर्य इथं मरावं लागतं बुवा. हे मरण हे सत्य आहे, पण तुम्हाला मला कोणालाच मरण आवडत नाही का? शाबास. मी तर म्हणलं चेअरमन झोपेतून उठून आलाय म्हणजे आता डोळे चुळीत चुळीत आलाय घरी, त्याला ते पटायला लागले ते म्हणून पटू लागलेस घरी कुठं झोप घेतली म्हणून सांगा चेअरमन तुमची. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहलिया नाम म्हणू नये धनंजया या परी. अरे ते जरा देहाच्या गावाला यायचं ना, तिथं मी मरणार नाही हा शब्दच काढायचा नाही. तुझ्या बापाला मरण चुकत नाही. इथं अवताराला येणारे संत, अवताराला येणारे देवांना सुद्धा इथं जास्त दिवस थांबता येत नाही. एक दिवस इथून जावं लागतं दादा. म्हणून इथल्या लोकांचे नियम आहे मरण अंतिम आहे असं सांगितलं बघा एका कीर्तनामध्ये. मी म्हटलं या गावामध्ये जेवढी लोक कीर्तनाला आली तेवढी लोक मारणार आहेत मारी. जेवढी लोक मारणार म्हणल्याबरोबर सगळेच लोक लागणार. त्याला पुन्हा अंगण ह्याची तारीखच पुन्हा घेतली ना. असला महाराज कुठे गावाला आणि दसतीतकाला आला ते आला कीर्तनाला कंदर माजून उभा टाकला. अख्खं गाव मारायला लागला. एका महाराज म्हणते लोक बोलू लागलेस काही कमी बोलतोय ना त्या तोंड सुद्धा बोलायला असं बोलायला लागली असं बोलायला लागले. बायाची जात जरा हळव्या मनाची असते. सगळ्या बाया माय कडून आला त्या सगळ्या गाव खपवायला लागल्या राहिल्या. सगळ्या बाया सगळं मंदिर उडायला लागला. आणि एकच त्याच्या मध्ये कोणाबाई नावात तिथं नाही ना कोणी कोणाबाई आल्या का कोणाबाई ती कोणाबाई नावाची बाई एकटीच तेवढ्या मटकात हसू लागली. हे मला माय कोणा माय कोणी सांगताना बघा आणि असं तरी घरी जाऊ कोणी समोर मी म्हणतो कोणा माय सगळा म्हणलं प्रलय लागलाय. कोणा माय तू शिट्टी कशी हसायला लागली. माय म्हणली मारा मी या बोलवायची नाही मी बी बोलवायची पिंपळदरीची लई असली काय पिंपळदरीला मरण जाणार नाही का? पिंपळदरीमध्ये जाऊन सुद्धा मृत्यू हा गाठणार आहे. सांगण्याचं तात्पर्य जरी तुम्हाला मरण आवडत नसेल मरावं तर लागणारच आहे. ही आवड ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितली. न मरणे निर्विवाद आवाजल्या जगा पडिये. ही तुमची माझी आवड ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत सांगितली. चला बोलत राहा. आवडीचा पहिला प्रकार सांगितला. आतापर्यंत जे मी बोललो ती कुणाची आवड सांगितली? तुमच्या सासूबाईची बरोबर ना? कुणाची सांगितली? अरे बोला की धरून आणण्यासाठी कसे बसले तुम्ही? तुमची आमची आवड सांगितली. माणसाची आवड सांगितली. माणसाची तुमची आमची आवड. आता दुसरी आवड संतांची आवड. संतांना काय आवडतं बघा. संतांचा मुळात अवतार येथे उपकारासाठी आणि घरची आवड वैकुंठी. संतांचा अवतार जी इथं होत असतो. अवतार शब्दाची व्याख्या करताना व्याकरणकार इतकी सुंदर व्याख्या करतात. अवताराती इति अवतार. संत हे स्वतःच्या इच्छेने जन्म घ्यायचा म्हणून घेतात आणि त्यांना जेव्हा जावं वाटेल
तेव्हा त्यांच्या इच्छेने निघून जातात. तुमचं माझ्या विरुद्ध आहे, बरंच यावं लागतं, बरंच धर्म नियम घेत असतो. विठाला संतांच्यावर काय असतो? संतांना वाटतं या जगाचा उद्धार व्हा, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी या जगाचं कल्याण व्हावं. पाप मार्गाने वागणाऱ्या लोकांचा उद्धार व्हावा. नवे पाप मार्गाने जी काही साधक लोक वर्तन करतात त्यांना सन्मार्गाचा रस्ता दाखवणं हे संतांची आवड आहे. आणि त्यांच्या डोळ्यात एकच हे जग जर असं अन्यायानं अत्याचारानं जर वागू लागलं तर ते संतांना बरं वाटत नाही. पुढे हे जग कधी डोळा येतो कळवला म्हणून संतांना वाटतं या जगाला भरू तुम्ही बुवा, या जगाचं पोट कल्याण व्हावं, पोट कल्याण व्हावं ही संतांची आवड आहे. आणि एखाद्या जगामध्ये खळ लोक असतात, खळ बघा, दुष्ट लोक ज्याला दुसऱ्याची निंदा केल्याशिवाय त्याला घरची भाकर सुद्धा जात नाही, दुसऱ्याचं धुणं धुल्याशिवाय त्याला अन्न पचन होत नाही, अशा लोकांना खळ म्हणतात. खळ अशा खळाचा सुद्धा उद्धार करण्यासाठी संत या जगावर अवतार घेतात. पासायला आपण रोज म्हणतो शिंदू मावशी डोळे झाकू नका, माझे एका माईवर लक्ष आहे, कोण कोण झोपायचे ते दुपारचं जेवण जास्त झाले, बाकी काहीच नाही. काय समोर कसं आहे सांगतात जे खळांची बोला बोला व्यंकटी बोला बोला इथे तुम्हाला सगळ्यांना जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिळती पाडो भूता मैत्र जीवांचे तुलितांचे विश्वस्वधर्म जो जे वांछिल तो ते खळाचा खळपणा नष्ट व्हावा ही माझ्या संतांची आवड आहे. किती आवड आहे बोला. अज्ञानी लावावे सन्मार्गाशी अज्ञान रूपी अन्नकारातून संत काढत असतात आणि ज्ञानरूपी प्रकाशामध्ये त्याची वाटचाल करून देत असतात. ही संतांची आवड आहे. दोन आवडी सांगितल्या बघा. पहिली आवड तुमची माझी सांगितली, दुसरी आवड संतांची सांगितली, आता तिसरी आवड देवाची बघा. आता देवाला काय आवडतं?
आवडे देवाशी तुम्हाचा प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस देवाची आवड सांगितली बघा. देवाला काय आवडतं? देवाला दुसरं तिसरं काहीच आवडत नाही. अरे तुम्ही पंचपक्वानाचा नैवेद्य देवाच्या मूर्ती पुढे जर नेऊन ठेवला तर देवाला तो नैवेद्य सुद्धा आवडत नाही का? तुम्ही जर देवाच्या मूर्तीला भरजरीचे कपडे जरी घातले, भरजरीचे कपडे, म्हणून तू त्या कपड्याची सुद्धा मला काही गरज नाही. मला जर आवडत काय असेल, जो कोणी माझं नाव आपल्या मुखानं घेत असेल तेच मला आवडतं. देवाचं नाव जी साधक लोक त्या नाम साधनेचा स्वीकार करतात तीच लोक आवडतात आणि त्याला भाविक म्हटल्या जातं. आणि अशा भाविकाची आवड माझ्या देवाला अशा भाविकाची देवाला आवड असते बघा. भाविकाची आवडी देवा
करी सेवा निज प्रीती अशी भाविक आवडीचे देवाच्या का होतात. त्याच्या पाठीमागे त्या साधकांनी त्या भाविकांनी आपल्या जीवनाचं समर्पण केलेलं असतं. आपल्या जीवनामध्ये काहीतरी त्याग केलेला असतो म्हणून ते देवाच्या आवडीचे होतात. अरे ते भाविक तुमच्या माझ्यासारखेच असतात बघा. त्यांना काही दुसरं काही वेगळं शरीर नसतं. तुमच्या माझ्या माणसाचं शरीर त्यांना असतं. पण त्यांच्या जीवनातलं समर्पण त्यांच्या जीवनातला त्याग त्यांना कुठेतरी देवापर्यंत घेऊन जात असतो. लोकांना वाटतं दिलीप महाराज काल परवा मृदंग वाजवत होते, आज कीर्तन करतात. बघणाऱ्याचा दृष्टिकोन कसा असेल माहित नाही. आज महाराष्ट्रामध्ये जे टॉपिकला कथा कीर्तन व्हायला लागले की आता असतात ती लोक बोलतो म्हणत असतात. काल परवा आमच्या पिंपळनेरच्या सत्यामध्ये दिलीप महाराज मृदंग वाजवायला. पण दादा त्याच्या पाठीमागचं समर्पण बघा. आज तुम्हाला आमच्या घरच्या गाड्या दिसतात, आमच्या खिशामध्ये आलेले पॉकेट दिसतात, आमच्या खिशातली बोललं इथपर्यंत लोकांच्या नजर आहे. आजच कोणीतरी बोललं ती कथेची सांगता पूर्ण पायावर दक्षिणा जमली होती माझी. हे तुका मला त्या म्हणलं 1000 रुपये मला काढून नाही का. मला कसं म्हणू दे मला तिच्या पायावर चालेल ना. मला पायावर येण्यासाठीच समर्पण बघ. विठाला विठाला 25 वर्ष अगोदर परमार्थात घासले आणि 25 वर्ष साधू संतांची सेवा आमच्या देहानं कष्टानं झालेली आहे. तेव्हा कुठं नाव मोठं होत असतं. समर्पण जीवनामध्ये जितकं महत्वाचं आहे, जितका सेवा भाव महत्वाचा आहे, जितका संयमित भूमिका जेवढी जीवनामध्ये महत्वाची आहे, धैर्यशील जीवन ज्याचं आहे, तोच माणूस एक दिवस खात्रीशीर नारदाच्या गादीवरून सांगतो महाराष्ट्रात नाही जगात त्याचं नाव झाल्याशिवाय राहत नाही. त्या भाविकांनी जीवनामध्ये समर्पण केलेलं असतं. नाम साधनेमध्ये त्यांनी जीवन वाहून घेतलेलं असतं. म्हणूनच ते देवाच्या आवडीचे होतात. मग देव काय करतो त्यांच्यासाठी तर त्या उत्तरार्धामध्ये सांगतात करी सेवा निज प्रीती. मग त्यांची देव सेवा करतो, आपण देवाची करतो आणि देव भाविकाची सेवा करतो. आता कशी सेवा करतो एकच पुरावा देतो आणि कीर्तन संपतो. एकदा बघा भगवान कृष्ण आणि उद्धव, लक्ष देऊन ऐका, फार गोड प्रसंग आहे. भगवान कृष्ण आणि उद्धव यमुना मैयाच्या तीरावर असे फिरत होते वृंदावन. कारण उद्धव एक असा भक्त होता देवाचा. देवाच्या सुखात, देवाच्या दुःखात, देवाच्या कोणत्याही प्रसंगामध्ये सावलीसारखा सोबत राहणारा देवाचा लाडका भक्त फक्त उद्धव होता. फिरता 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 पण जरी देवाच्या जवळ जरी उद्धव राहत असेल पण उद्धवाची प्रवृत्ती यशवंत महाराज जळकी प्रवृत्ती होती. जळक्या प्रवृत्तीचे माणसं असतात ना तशी जळकी प्रवृत्ती होती उद्धवाची. उद्धव जळायचा, नुसता जळायचा. तुम्ही म्हणता कुणावर जळायचा? दुसऱ्या कुणावर नाही, फक्त द्रौपदीवर जळायचा. देवाला फिरता फिरता म्हणायचं तेव्हा तू करतो मा करतो मान्यता करतो शक्ती दिसणार मग नाही मा. जगामध्ये तुझ्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान जरी हलायचं म्हटलं तर तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही ना देवा. इतकी सगळ्या जगामध्ये तुझी ठासून भरलेली सत्ता आहे पण नेमकं तुझं जास्त प्रेम त्या द्रौपदीवर कशामुळे? अरे हे काहीच्या उदरामध्ये जन्म घेतल्याने तुझी सखी नाही सुभद्रा आहे. सुभद्रा तू खरं प्रेम त्या सुभद्रेवर केलं पाहिजे. तू सख्या बहिरा पाठीमाग सरायला कसा आणि ती मान वेगळी द्रौपदी तिच्यावर इतकं प्रेम. देव आहे महाराज, तो देव आहे. देवाचे विचार मोठे असतात. जे माणसं मोठे होतात त्यांचे विचार सुद्धा तितकेच विशाल आणि मोठे असतात. त्यांच्याकडे दूरदृष्टी असते. दूरदृष्टी माणसाला विचार करत असताना आजच्या दिवसाचा विचार करायचा नसतो. दूरदृष्टी ठेवून पुढच्या भविष्याचा ज्याला विचाराची दृष्टी आहे तो जीवनात सफल होत असतो. विठाला विठाला भगवान श्रीकृष्ण गावातले गावात हसले म्हणजे उद्धवा आता असला प्रश्न आहे तुझा याला काय प्रत्युत्तर देवा? चर्मन मोठी माणसं छोट्या छोट्या गोष्टीला प्रत्युत्तर देत नसतात, दुर्लक्ष करत असतात त्या गोष्टी. झालं एखादं प्रकरण सुद्धा त्याच्यावर जास्त गिरवीत बसायचं नाही, सोडून द्यायचा, चलत राहायचं. कमी येते
कमीच आहे, कमी कशाला कमी आहे, ते भरपूर कमी आहे पकवाज. कमी आहे ते, बराच कमी पकवाज आहे. मृदंगाला सुद्धा गारकरी पासून लागले मलाच, पण माणसाला गार लागते, पण मृदंगाला पंखा तर बंद करा. एवढा पंखा बंद करा, कोणाची व्यवस्था पंखा बंद करावा. बरंच सुद्धा नाही. हवा बघ एक झालं की काहीतरी पाहिजे ना. कर्म करण्यासाठी वेळ तरी कसं जाईल आपला. कर्म झालीच पाहिजे. कुठपर्यंत बंद वापरायचे उद्धवाचं कृष्णाचं चेवढं पण कुठपर्यंत घेतलं द्रौपदी तिथपर्यंत चाललं. त्याच्या पुढे काही होतं ना सोबत आणि त्याच्या पुढे काही दूरदृष्टी. दूरदृष्टी उद्धव कसा होता, फार जाणक्या प्रवृत्तीचा होता. जाणक्या प्रवृत्तीचा, जरी देवाचा भक्त असला पण प्रवृत्ती जळकी. कृष्णाला म्हणायचा कन्हैया, कृष्णा तू सख्या बहिणीवर प्रेम करत जाय रे, मानलेल्या बहिणीवर करत जाऊ नको. देवाला उत्तर दिलं नाही, गाळातले गाळात हसले आणि आता इथं उत्तर देण्यापेक्षा आपण त्याला त्या एखाद्या गोष्टीमधून ह्याच प्रश्नाचं उत्तर त्याला देऊ असं ते मला ठरवलं. बघा दुसरा दिवस सुजला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जवळपास लवकरच देवाने उद्धव उठले आणि उद्धवाला म्हटले, उद्धवा उठले, चल आपल्याला फिरायला जायचंय. उद्धवाला सोबत घेतलं. कृष्णाने उद्धव फिरायला निघाले आणि पहिल्यांदा लक्ष देऊन ऐका, सुभद्रेच्या घरी गेले. सुभद्रा म्हणजे काय, ती देवाची बहीण आहे बुवा. तिचा असा बंगला बेस्ट पैकी असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रूम, ते कोणते कोणते महाराष्ट्र नवीन कंपनी ते बेडरूम, हॉल, किचन रूम. आणि आता एक नवीन फॅशन निघाली, नवरा बायकोचे भांडण झाले. शशदादा ते तुम्हाला नाही सांगतो, ऐका. नवरा बायकोचे भांडण झाले, बायकोनं उठायचं नाही, एका रूम मध्ये जाऊन बसायचं. त्या रूमचं नावच आहे रुसून बसायची रूम. आता ती सुभद्रेचा बंगला होता महाराज, देवाच्या बहिणीचा बंगला. अरे आपल्या गावचा सरपंच असावा, सरपंचाची बायको सुद्धा लवकर उठत नाही, कारण तिला वाटतं मी सरपंची नाही, सरपंची एकटी शिंदूबाई नवरा मेंबर आहे. ही अख्ख्या गावाला बोटावर ठेवायची शिंदूबाई, काय का तिचा नवरा मेंबर आहे. ते तर महाराज देवाची बहीण आहे, देवाची बहीण. उठली नाही लवकर, देव गेले हिनं आपलं छिच्या मोकळ्या सोडल्यात. तसंच पारस करून घेऊन दरवाजा काढायला आली. बघतोय तर काय दरवाजा करण्या कृष्ण आणि उद्धव दोघे पुढे उभं टाकले. दादा इतक्या सकाळी सकाळी कशाला आला रे तू? काय नाही द्रौपदी, सहज आलो. सुभद्रे सहज आलो. बरं आवाज तर बस. बसण्यासाठी देवाला उद्धवाला असं टाकलं. देव बसले, उद्धव बसला. पण माझा देव चतुर आहे बघा, साधू संत काय म्हणत नाही, चतुरा तू शिरोमणी.
गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणे धन्य तोची विठोबा. चतुर आहे. थोड्या वेळ बसल्याबरोबर लगेच देवाला गुरुकाली थोडीशी चुटूक. सुभद्रे, तुझ्या घरात काही खायला आहे का? सुभद्रे, मला थोडीशी भूक लागली. सुभद्रेनं उत्तर देवाला काय द्यावं? अरे दादा, तू असशील जगाचा देव, तुझी भक्ती करणारी भक्त असतील, तुला थोडा तरी काय आखीचा भाग आहे का नाही? माझं आणखी ब्रश झालं नाही, माझा सकाळी सकाळी ब्रेकफास्ट झाला नाही. ब्रेकफास्ट केला म्हणजे आणि हरिला म्हणलं हरिला नाश्त्याला माझा आणखी ब्रेकफास्ट सुद्धा झाला नाही. तू डायरेक्टच म्हणालास खायला काही तुझ्या घरात आहे का नाही? असं आता तू आलास, भाऊच आहेस, तुला काहीतरी द्यावंच लागल. बघ त्या किचन मध्ये जा, एखादा सफरचंद असला तर घे, खा. देव म्हणजे उद्धवा बघ रे, जाय किचन रूम मध्ये आणि एखादा सफरचंद. उद्धव गेला, सफरचंद आणि चाकू संग चालला. देवाच्या हातामध्ये असा सफरचंद घेतला आणि देव तो सफरचंद असा कापत असताना जाणीवपूर्वक देवानं कृष्णानं आपल्या करपणीने चाकू हाणून घेतला आणि देवाचं बोट कापलं. देवाच्या पोटातून टप 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 रक्त गळायला लागलं. तितक्या म्हणतो, अगं सुभद्रे, देवाचं बोट कापलंय, रक्त गळायला लागले, तुझ्या घरात एखादी चिंदी आहे का? चिंदी. सुभद्रा ह्या रूम मध्ये चालली, त्या रूम मध्ये चालली, त्या रूम मध्ये जायला लागली. तिला काही चिंदी सापडा. आता खरं सांगा, सुभद्रेच्या घरी काही साड्या कमी असतील का बुवा? अरे साधा गावचा एखादा काल परवा नोकरीला लागलेला नवीन लग्न झालेला माणूस असू द्या, त्याच्या नवीन नवरीला कपाट भरून साड्या असतात. दरवर्षी महादेव महाराज संक्रांत आली की बायको म्हणते साडी घ्या, संक्रांत आली की साडी घ्या. अरे आपल्या घरच्या कपाटाचा जर दरवाजा उघडला आणि त्या साड्या जर बघितल्या, चुकून जर त्या साड्या आपल्या छाताला वर पडल्या, दमकडून माणसं म्हणतील की आपल्या बायकांनी साडी आहे. सुभद्रेकडे काही साड्या कमी होत्या का बुवा? पण सुभद्रेला अक्कल आली नाही की अंगावरची साडी फाडावी, देवाचं बोट बांधावं. तसंच रक्त गाळत देव म्हणले, उद्धवा उठ 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 उठ, चल द्रौपदीकडे. द्रौपदी माझी ब्रह्ममुहूर्तावर उठलेली होती. हातामध्ये चांदीचं ताट आहे, हातामध्ये सोन्याचा तांग आहे, त्याच ताटामध्ये पंचपाळ आहे. देवाची मनोभावे पूजा केलेली आहे, तुळशीला पाणी घातलेलं आहे, तुळशीचं अर्चन केलेलं आहे, तिला कुंकुम तिलक लावले आणि त्या तुळशी वृंदावनाच्या बाजूला प्रदक्षिणा घालत माझ्या कृष्ण कन्हैयाचं नामचिंतन ती द्रौपदी करते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. तिच्या मुखात चिंतन आहे, तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा द्रौपदी घालते. तितक्यात उद्धव आणि कृष्ण त्या द्रौपदीच्या दिशेने जातात आणि द्रौपदीला पाहिल्या उद्धव म्हणतो, अगं द्रौपदी. द्रौपदी म्हणून इतक्या जोरात आवाज आल्याबरोबर द्रौपदीने प्रदक्षिणा जागेवर थांबवली. जशी थांबवली, काय उद्धव, अगं भगवान कृष्णाचं बोट कापलंय आणि बोटातून टप 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 रक्त गळायला लागलंय. चिंदी आहे का? चिंदी. द्रौपदीनं मागचा पुढचा विचार केला नाही. माझ्या कृष्णाचं बोट कापलंय ना, हातातलं ताट वृंदावनावर ठेवलं आणि आपल्या पदराला हात घातला, पदर फाडणार. इतक्यात उद्धव म्हणतोय, द्रौपदी काय करतीस? ती म्हणली, उद्धवा आताच तू म्हणलास ना कृष्णाचं बोट कापलंय, रक्त गळायला लागले, चिंदी पाहिजे ना, फाडते ना साडी. उद्धव ज्ञान शिकवायला लागला. ऐका, लक्ष देऊ ना. उद्धव म्हणतो, द्रौपदी तुला धर्मशास्त्र माहित आहे का? धर्मशास्त्र. ती म्हणजे काय उद्धवा, कशाचं धर्मशास्त्र? अगं द्रौपदी, एखाद्या सौभाग्यवती स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू जोपर्यंत जिवंत आहे ना, त्या सौभाग्यवती सुवासिनी स्त्रीनं पदरा करून कधी साडी फाडायची नसते ग द्रौपदी. आणि तू तर, तुझे 5 पती जिवंत आहेत, तुझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत आहे, तू पदरा करून साडी फाडायला लागलीस. त्या द्रौपदीने इतकं उत्तर गोड दिलं. लक्ष देऊन ऐका. द्रौपदी गाळातले गाळात हसली. उद्धवाला म्हणते, उद्धवा नको एवढं धर्मशास्त्र सांगू, लय ज्ञानाच्या गोष्टी पाजवायला लागलास. ऐक उद्धवा,
अरे तुझं म्हणणं बरोबर आहे. ज्या स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू जिवंत आहे तिनं पदरा करून साडी केली फाडायची नसते रे उद्धवा. म्हणणं बरोबर आहे तुझं. पण एखादा ऐक उद्धवा, अरे माझ्या कपाळावरचं कुंकू किती दिवस जिवंत ठेवायचंय हे त्याच्या हातात आहे. त्याच्यासाठी पदरा करूनच काय, कुणीकडूनही साडी फाडली तर काही फरक पडत नाही. द्रौपदीनं पदर फाडल्याबरोबर एक चिंधीच बांधली. चिंधी बांधली द्रौपदी. चिंधी बांधीते द्रौपदी हरीच्या बोटाला हरीच्या बोटाला फाडोनी भरधरी शालू नवाग चिंधी बांधीते द्रौपदी. किती गोड आवाजात माधवराव म्हटलं तुम्ही. मला वाटायला लागले माझ्या खिशातली 500ची नोट काढावी आणि तुमच्याबरोबर बोलून तुम्हाला द्यावी. पण तुम्ही इमानदार आहे, माझे पैसे तुम्ही घेत नाही. एका चिंधीच्या बदल्यामध्ये द्रौपदीने काय दिलं होते मला? फक्त चिंधी बांधली चिंधी पोटाला. श्रीराम महाराज तुमचं जर बोट कापलं, कापू नये माझं बोट नाही, तुमचं बोट कापावं म्हणून मशिया वगैरे घेता घेता जर तुमचं बोट कापलं तुम्ही जर सिंधुबाईकडे आला, अगं माझ्या बोटातून रक्त गळाय रे, थोडं काही आहे का? फार बरं साडी फाडी का? नाही. अरे दौलू तुमचं कसं आहे? तुमचं बरोबर नाही. विनोदाचा भाग सोडा दादा. द्रौपदीनं देवाच्या बोटाला चिंधी बांधली. त्याचा परिणाम ज्या वेळेस भरसभेमध्ये दुःशासनानं द्रौपदीचा हात घातला ना, कौरवी पांचाळी सभे माझी आणली. वस्त्रे हरणे वस्त्रे वस्त्रे हरणे वस्त्रे कैची झाले माऊली. जसं दुःशासनानं वस्त्राला हात घातला, अरे माझा देव, देवानं वस्त्र पुरविली नाही कसल्या कठीण प्रसंगात. माझा देवच वस्त्र झाला करे सेवा.
मात्रात वाजवायला लागलाय. मृदंग ज्या मात्र्यामध्ये वाजवायला लागला त्या मात्रात टाळ ती मृदंग वाजली. 2 वेळा ठेपा टाकला की 2दा टाळ वाजवायचा. 3 वेळा त्याला ठेपा टाकला की मागे घालून कसा बसला असता तो. कोण टिकली भाविकाची आवडी देवा थांब करी सेवा निज प्रीती देव किती सेवा करतो. आपण द्रौपदीचं उदाहरण पाहिलं. आता 11 वाजून 20 मिनिटं झाले. आता तुमचा तर जास्त मी घेणार नाही. तुमचा तर कशाला जास्त घेऊ. तुम्ही बिचारे आज काय काय जेवायला मी नव्हतो. काय जिलबी पाठ कोणी गोटा नाही जिलबीचा नाही. चपाती वरण भात जिलबी होती ना. जाऊ द्या तुमचा पोटभर जेवण झाले. आता मला सांगायचं होतं कीर्तन पण जाऊ द्या. आता पुढच्या वर्षी सांगतो. ज्ञानेश्वर महाबली